सुप्रभात सर्वांना. आणि आपण आता परत निघालो आहे देवप्रयागवरून रुद्रप्रयागसाठी. आणि सध्या आपण थांबलो आहे थोडा श्रीनगरच्या आधी. उत्तराखंडमध्ये सुद्धा एक श्रीनगर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काल जी आमची गाडी बिघडली होती त्याच्यानंतर आता आम्हाला नवीन गाडी मिळाली. आणि नवीन गाडी मिळाली म्हणजे इतकी नवीन की तिला नंबर प्लेटसुद्धा नाही. म्हणजे डायरेक्ट शोरूममधूनच गाडी बाहेर आलेली आहे आणि आमच्या हातात आलेली आहे. आणि काय गाडी चालती आहे, वा वा वा, अतिशय आनंद होतोय. जितेश शेवाळे, तुम्हाला काय वाटते आता? काय नाही, गारगार वाटते. गारगार वाटते काय यार, एवढं मी एक्साइटमेंटमध्ये बोललो. हा वाईब किलर आहे. म्हणजे असं मी एकदम उच्च अशा आनंदाला पोचलेला असतो आणि डायरेक्ट धामकन खाली पडतो. काय कोणाला घेऊन आलो मी सोबत काही कळत नाही. बोल बोल. आमचे श्रेयश भाऊ खूप कॉन्फिडन्समध्ये आहेत आणि खूप मस्त गाडी चालवत आहेत. तर त्यांचा आनंद दिसत आहे तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला देखील चालवायची इच्छा असेल तर तुम्ही चालवा. नो रिक्स, नो रिस्क, उत्तराखंड. नो रिस्क इन उत्तराखंड. ठीक आहे, माझ्या बरोबरच चल, टेन्शन नको. मसुरीला तू चल. चला मग पुढे निघूया आणि दर्शन घेऊया श्रीनगर आणि रुद्रप्रयागचं. तर आता रुद्रप्रयागच्या वाटेमध्ये आम्ही श्रीनगरच्या पुढे एका ठिकाणी थांबलो आहे. आणि हा जो नजारा आहे ना यार, तो नजारा म्हणजे अद्भुत, स्मरणीय, अद्भुत, अलौकिक असं सौंदर्य, स्वर्गीय सौंदर्य. कारण की तुम्हाला दाखवतो, तुम्हाला बघितलं तर कळेल. मागे तुम्ही बघताय ही आहे अलकनंदा नदीचं पाणी. आणि मागे इथे हे जो डोंगर आहे, या डोंगराचं प्रतिबिंब याच्यामध्ये खाली येत आहे. हा जो संपूर्ण भाग आहे इथे सावली आहे, ती सावलीचं देखील प्रतिबिंब आहे. या डोंगराचं देखील प्रतिबिंब आहे. इथे ढग आहेत, त्या ढगाचं देखील प्रतिबिंब आहे. परफेक्ट रिफ्लेक्शन. म्हणजे आता कॅमेरा दिसत असेल की नाही माहीत नाही, पण काय व्ह्यू आहे यार. आता आपण आलो आहोत धारी देवी टेम्पल. अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा रुद्रप्रयागच्या रस्त्यावर असता तेव्हा इथे धारी म्हणून एक गाव आहे आणि तिथेच धारी देवी टेम्पल आहे. आणि त्या टेम्पलवरून तुम्हाला अलकनंदा नदीचं अतिशय सुंदर असं दृश्य दिसतं. तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. लेट्स गो. तर आता फायनली आपण पोचलो आहोत रुद्रप्रयाग येथे. आणि इथे प्रयाग म्हणजे संगम, जसा देवप्रयागला होता तिथे देखील एक संगम आहे. आणि हा संगम आहे अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा. आणि ऑफकोर्स जसं मी आधी सांगितलं की जिथे संगम असतो त्या संगमाला प्रयाग म्हणतात. आणि इथे एक मंदिर आहे, ते आहे
शंकराला समर्पित आणि शंकराचा जो रुद्रावतार असतो त्याचंही मंदिर आहे. त्यामुळे रुद्राचं मंदिर आणि प्रयाग म्हणून या जागेला रुद्रप्रयाग असं म्हणतात. तर आता रुद्रप्रयागाच्या संगमामध्ये आपण आपले हातपाय धुतले. असं म्हटलं जातं की पंचप्रयाग जी यात्रा आहे ती जो व्यक्ती पूर्ण करतो त्याला मोक्ष मिळतो, आधी देखील मी सांगितलं होतं. आपण प्रयत्न करूया पंचप्रयाग पूर्ण करण्याचे. पण रुद्रप्रयागचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते भगवान रुद्राचं मंदिर आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की नारद मुनींनी इथे श्री शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप केलं आणि त्याच्यानंतर प्रसन्न होऊन त्यांनी रुद्राच्या रूपामध्ये त्यांना इथे दर्शन दिलं होतं आणि त्यामुळे इथे रुद्रनाथाचं मंदिर आहे. आपण तिकडे दर्शन घेऊन पुढच्या वाटेला निघूया, म्हणजेच उखीमठकडे वळूया. तर इथे रुद्रनाथाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला वेगळीच शांती मिळाली, खरंच सांगतो. म्हणजे गेले 3 दिवस आम्ही तीर्थक्षेत्रच फिरतो आहे. ऋषिकेशला गेलो, हरिद्वारला गेलो, गंगा स्नान केलं, देवप्रयागला गेलो, रुद्रप्रयागला गेलो. प्रत्येक ठिकाणी मला मनाला शांती जाणवली, पण इथे दर्शन घेताना जी मनाला शांती मिळाली ती खरंच अद्भुत होती. याचं कारण मला माहीत नाही, पण अतिशय सुंदर, अतिशय शांत असं वाटत होतं इथे. शुभ संध्या परत एकदा. आणि आजची संध्याकाळ आमच्यासाठी खरंच शुभ आहे. ॲक्च्युली काय झालं होतं, आम्ही रुद्रप्रयागमधून निघालो होतो पुढे उखीमठला जाण्यासाठी. पण वाटेत आम्हाला रस्त्यामध्ये एक असा पॅच लागला जिथे थोडंसं लँडस्लायडिंग होतं. तर आम्ही अवॉइड केलं की आम्ही म्हटलं आपण इकडे सध्या तरी नको जाऊया, उद्या जाऊया, नाही तर मग आपण पर्यायी मार्ग शोधूया आणि तिकडनं जाऊया. मग त्याच कारणास्तव आम्ही इथे मागे फिरलो आणि असं म्हटलं की आता मागे जाण्यापेक्षा आपण इथेच काहीतरी राहण्याची सोय बघू. आणि त्यामुळे आम्हाला या गावामध्ये, ज्या गावाचं नाव आहे गिवडी गाव, मला वाटत नाही की किती जणांनी या गावाचं नाव ऐकलं असेल, मी सुद्धा कधी ऐकलं नव्हतं. पण हे गाव अतिशय सुंदर आहे. म्हणजे दोन्ही बाजूला इथे हा डोंगर, इथे हा डोंगर आणि मागे जर बघाल तर या डोंगरांच्या मधून हिमालयाची पर्वतरांग दिसते. मला माहीत नाही तुम्हाला दिसते की नाही, तर थांबा मी प्रयत्न करतो दाखवण्याचा. ही बघा, तर एवढं सुंदर असं दृश्य आहे. आणि आम्ही ज्यांच्या घरी राहिलो ते पंडितजी आहेत, पंडितजींनी मागे शेती देखील केली आहे. खरंच कधी कधी असं होतं की आपला प्लॅन आपल्याला असं वाटतं की फिसकटतो आहे, पण ते असं वळण घेतं की आपली ट्रीप अजूनच सुंदर होते. आणि तसंच एक वळण आम्ही घेतलं आहे असं मला वाटतं आहे. जिथे शेवाळे काय म्हणणं आहे? एक नंबर डिसिजन आपला, लाईक देवाची कृपा, देवाची कृपा. ते आता अतिशय सुंदर असं आम्हाला निसर्गानुभवायला मिळते मस्तपैकी, छानपैकी शांत आहे. आणि आम्ही 4 दिवस एवढी दगदग करतोय, पण आता त्यानिमित्ताने आम्हाला इथे शांत बसायला, शांत आराम करायला मिळतं. इथे चिमण्यांचा चिवचिवाट आहे, विविध पक्ष्यांचे आवाज आहेत, सुंदर अशी हवा आहे. आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की हे एवढं सुंदर असं जर आकाश आहे इथे आणि आपण एवढ्या पोल्युशन कमी असलेल्या क्षेत्रात तर रात्री इथे तारामंडळ बघण्याची जी आमची इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते असं आम्हाला वाटतं आहे. आणि जर ती झाली तर खरंच आम्ही नक्कीच हे मानू की हे
देवी योगायोगाने आम्ही इथे राहिलेलो. तर आम्ही आता इथे रिलॅक्स करतो आणि जर जमलं तर खरंच इच्छा नाही आहे इकडच्या गोष्टी शूट करत बसण्याचा, पण जमलं तर याचा देखील थोडासा आस्वाद तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू, नाहीतर आम्हीच फक्त आस्वाद घेऊ. तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही इकडे येऊन घ्या. ओके बाय.